तर मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत मँगो शिरा। त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये तूप टाकले बघा। तूप गरम झाले की लगेच रवा टाकून घ्यायचा आहे। बारीक गॅसवर भाजून घ्यायचा आहे रवा। रवा आपण बारीकच आहे तो, जाड रवा घ्यायचा नाही, बारीक रवा घ्यायचा शिरा करायला। हे 2 आंबे घेतलेत, 2 आंबे चिरून घेतलेत, मिक्सरमध्ये आता फिरून घ्यायचे 2 आंबे। हापूस आंबा आहे, छान आंबे आहे एकदम। हे बघा, रवा छानपैकी बारीक गॅसवर भाजायचा, तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजायचा। स्टीलची कढई असल्यामुळे पटकन भाजला जातोय तो। हे बघा, मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे मी आंबा। हे ड्रायफ्रूट आहे आपलं, ड्रायफ्रूट पण भाजून घ्यायचे रव्याबरोबर। कलर बघा थोडा चेंज झालेला दिसतोय, फार वेळ लागत नाही, पटकन होतोय शिरा हा। हे बघा, मिक्सरमध्ये आंबा फिरून घेतला आहे। थोडा थोडा करून मी आंबा टाकला आहे रव्यामध्ये। बघा, चांगले एकजीव करून घ्यायचे आंबा आणि रवा। हे बघा, थोडा थोडा करून मी सगळा आंबा टाकलेला आहे। दूध टाकायचे आपल्याला। हे साधारण अर्धी वाटी दूध होतं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं दूध टाकलं, आंबा वाटला होता म्हणून। राहिलेलं दूध मी वरून टाकलेलं आहे। हे बघा, आंबा आणि दूध टाकलं की रवा बऱ्यापैकी शिजला जातोय चांगला। वेलची पावडर टाकलेली आहे, साखर टाकायची आहे आपल्याला। साधारण 1 वाटीला कमी अशी साखर टाकली आहे, कारण आंबा गोड असल्यामुळे साखर जास्त लागत नाही। तुम्हाला जास्तच गोड लागत असेल तर तुम्ही 1 वाटी रवा आणि 1 वाटी साखर घेऊ शकताय, पण मी थोडी कमी घेतली आहे। हे बघा, सारखं हलवत राहायचा आहे तो। हे बघा, छान झाला आहे शिरा, कलर पण छान आलेला आहे, सुटसुटीत झालेला आहे एकदम। चवीला पण उत्तम झाला होता एकदम। हे बघा, तुम्हाला पण माझा मँगो शिरा आवडला असेल तर नक्की करून बघा। एकदम सोपी रेसिपी आहे ही। थँक्यू।